धन्यवाद प्राजक्ता। इथून पुढे सुद्धा आपल्याला काही महत्त्वाचे अपडेट्स घ्यायचे, त्यापूर्वी एक नजर टाकूया हेडलाईन्सवर। हेडलाइन्स प्रायोजक राम बंधू आचार, आपला टेस्ट पार्टनर। मुंबईत आजही पावसाचा रेड अलर्ट। रात्रीपासून पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे शहराच्या अनेक भागात सलग दुसऱ्या दिवशी साचलं पाणी। लोकल वाहतूक उशिराने सुरू। मुंबईत सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा लोकल रेल्वेला फटका। मध्य रेल्वे 10 ते 15 मिनिटं उशिराने, तर पश्चिम रेल्वेही उशिरा। राज्याच्या अनेक भागांना मुसळधार पावसाचा अलर्ट। कोकणातील पालघर, ठाणे, सिंधुदुर्ग, पुणे, साताऱ्याला हवामान विभागाने दिला अलर्ट। मुसळधार पावसामुळे प्रशासनाकडून सावधगिरीचा उपाय। मुंबई, ठाणे, पालघरसह नवी मुंबई, रायगड आणि रत्नागिरीतल्या शाळांना आज सुट्टी। अंधेरीत पावसाचा जोर वाढल्यामुळे अंधेरी सबवे बंद। सबवेमध्ये पाणी भरण्यास सुरुवात झाल्यामुळे गाड्यांना नो एंट्री। नालासोपाऱ्यात मध्यरात्रीपासून जोरदार पावसाची हजेरी। शहरातील मुख्य रस्त्यांना तळ्याचं स्वरूप। सखल भागात साचलं पाणी। डोंबिवलीतील शिळफाटा भागातील शिळदिवा रोडवरती पाणी साचण्यास सुरुवात। सततच्या पावसामुळे रस्ते जलमय, वाहतुकीला मोठा फटका। ठाण्यातील वंदना टॉकीज परिसरात रस्त्यांना तळ्याचं स्वरूप। छोट्या मोठ्या वाहनांना वाहतुकीच्या वेळी फटका, तर लहान वाहनांना प्रवेश बंद। नांदेडच्या मुखेडमध्ये पूरस्थितीतील बचावकार्य पूर्ण। पुरात अडकलेल्यांना 293 जणांची सुटका। लेंडी नदीत पूरस्थिती कायम, स्थानिकांनी काळजी घेण्याचं आवाहन। बेस्ट पतपेढीच्या काल झालेल्या निवडणुकीसाठी आज होणार मतमोजणी। ठाकरे बंधू आणि भाजपाची प्रतिष्ठा पणाला, कोण मारणार बाजी याकडे लक्ष। रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूणमध्ये भीषण अपघात। भरधाव जाणाऱ्या थार गाडीने रिक्षाला दिली धडक। अपघातात एका बाळासह 5 जणांचा मृत्यू। राज्य मंत्रिमंडळाची दुपारी मंत्रालयात महत्त्वाची बैठक। राज्यातील अतिवृष्टी नुकसान भरपाई संदर्भात निर्णयाची शक्यता। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे छत्रपती संभाजीनगर दौऱ्यावर। जलशुद्धीकरण प्रकल्पाचं शिंदेंच्या हस्ते होणार उद्घाटन। मुलुक महाराष्ट्रामध्ये सगळ्यांचं स्वागत। नमस्कार, मी अमित गद्रे। मुंबईतून पहिली बातमी बघूया। मुंबईला आज सुद्धा हवामान विभागाने पावसाचा रेड अलर्ट जारी केलेला आहे। गेल्या काही दिवसांपासून मराठवाडा आणि विदर्भात धुमाकूळ घालणाऱ्या पावसाने आता आपला मोर्चा मुंबई, कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या घाटमाथ्याकडे वळवलेला आहे। मुंबईत आज सुद्धा मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिलाय। तर येणारे 2 दिवस म्हणजेच बुधवार आणि गुरुवार या 2 दिवसांसाठी हवामान खात्याने अतिवृष्टीचा इशारा दिलेला आहे। दरम्यान पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, नाशिक घाट, पुणे घाट, सातारा घाट या भागात पावसानं रेड अलर्ट दिलेला आहे। कोल्हापूर घाट, गडचिरोली या ठिकाणी सुद्धा पावसाचा रेड अलर्ट बघायला मिळतोय। नागरिकांनी सतर्क राहावं आणि आवश्यक ती काळजी घ्यावी असं आवाहन केलं जात आहे। तर मराठवाडा आणि विदर्भातील नागरिकांना काहीसा दिलासा मिळालेला आहे। तरी आता कोकण आणि घाटमाथ्यावरती वरुणराजाची कृपादृष्टी वक्र झाली आहे। तर मुंबईतल्या सर्व शासकीय निमशासकीय कार्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आणि शक्य असल्यास खासगी शासकीय कार्यालयांना सुट्टी देण्याची सूचना सुद्धा केलेली आहे। मुंबईकरांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी। मुंबईत मुसळधार पाऊस होतोय, अनेक ठिकाणी पाणी साठलेलं आहे। या सगळ्यामध्ये मुंबईतल्या सर्व शासकीय आणि निमशासकीय कार्यालयांना सुट्टी जाहीर केलेली आहे। शक्य असल्यास खासगी शासकीय कार्यालयांना सुद्धा सुट्टी देण्याची सूचना करण्यात आलेली आहे।